नमस्कार. आज आपल्याकडे नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मधल्या भारतीय क्रीडा घडामोडींवर काही खूप इंटरेस्टिंग नोट्स आहेत. म्हणजे बघा, फुटबॉलचा देव भारतात येण्यापासून ते आपल्या महिला क्रिकेट संघाने इतिहास घडवण्यापर्यंत बरंच काही आहे. हो, आणि या फक्त बातम्या नाहीत. या नोट्समध्ये आपल्याला भारतीय क्रीडा क्षेत्राची भविष्यातली दिशा कुठे जातीये याचा एक स्पष्ट अंदाज येतो. अगदी. तर मग चला, या सगळ्या माहितीच्या आत डोकावून पाहूया. वरवर दिसणाऱ्या विजयांच्या पलीकडे नक्की काय दडलंय याचा सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया एका सर्वात मोठ्या बातमीने. फुटबॉलमधला GOAT म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम लिओनेल मेसी तो डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. हो, द गोट इंडिया टूर. कोलकाता, हैदराबाद, मुंबई, दिल्ली. पण हा फक्त एक सेलिब्रिटी दौरा नव्हता, बरोबर? अजिबात नाही. कारण इथेच एक मोठी घोषणा झाली. अगदी 14 डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. जिथे आपण 2011चा वर्ल्ड कप जिंकला होता. हो, त्याच ठिकाणी मेसीच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा हा उपक्रम सुरू केला. याचं सिम्बॉलिझम खूप मोठं आहे. इंटरेस्टिंग. पण प्रोजेक्ट महादेवा हे नाव ऐकून फुटबॉलपेक्षा म्हणजे वेगळ्या खेळांची आठवण येते. नेमका उद्देश काय आहे याचा? हाच तर यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याची म्हणजे 3 मुख्य ध्येय आहेत. अच्छा, 3 आहेत? हो. पहिलं, मिशन ऑलिम्पिक 2036 अंतर्गत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सुवर्ण पदकं मिळवणं. ओके. दुसरं, 2024च्या फुटबॉल विश्वचषकासाठी राज्याच्या संघाची पायाभरणी करणं. आणि तिसरं? आणि तिसरं, जे मला वाटते सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे ग्रामीण आणि आदिवासी भागातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देणं. वा, म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. ऑलिम्पिकचं ध्येय आणि फुटबॉल विश्वचषकाची तयारी या दोन्हीसाठी एका फुटबॉलपटूला समोर का ठेवलं? खूप चांगला मुद्दा आहे. कसं आहे ना, याला फक्त प्रेरणेच्या दृष्टिकोनातून पाहणं मर्यादित ठरेल. मग? याला सॉफ्ट पॉवर आणि स्पोर्ट्स इकॉनॉमीच्या नजरेतून पाहायला हवं. मेसी फक्त एक खेळाडू नाही, तो एक ग्लोबल आयकॉन आहे. बरोबर. जेव्हा तो एखाद्या राज्याच्या योजनेला पाठिंबा देतो, तेव्हा ती योजना फक्त राज्यापुरती राहत नाही, ती जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेते. अच्छा, म्हणजे हा एक स्ट्रॅटेजिक डाव आहे. हो, यामुळे भविष्यात महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अकॅडमी किंवा मोठ्या स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता वाढते. हे पटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतात क्रिकेट सोडून इतर खेळांना अशाच मोठ्या चेहऱ्यांची गरज आहे. खरंय. मेसीच्या येण्याने फुटबॉलला जी प्रसिद्धी मिळते ती इतर कोणत्याही मार्गाने मिळवणं खूप कठीण आहे. या नोट्समध्ये असंही म्हटलंय की या उपक्रमाअंतर्गत 30 मुलं आणि 30 मुली निवडणार आहेत. हो, एकूण 60 खेळाडू. आणि पुढच्या 5 वर्षांसाठी अभिनेता टायगर श्रॉफ ब्रँड अँबॅसेडर असेल. आता ही निवड थोडी अनपेक्षित वाटते. अनपेक्षित असली तरी विचारपूर्वक केलेली आहे. कशी काय? टायगर श्रॉफची ओळख एक उत्तम ॲथलीट आणि फिटनेस आयकॉन म्हणून आहे. तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे, नाही का? हो, ते आहे. सरकारला या योजनेतून फक्त खेळाडू नाही तर एक संपूर्ण फिटनेस कल्चर तयार करायचं आहे. त्यामुळे खेळाडू म्हणून मेसी आणि फिटनेस आयकॉन म्हणून टायगर श्रॉफ हे एक चांगलं समीकरण आहे. वा, म्हणजे एकीकडे भविष्याची पायाभरणी सुरू आहे, तर दुसरीकडे 2025च्या वर्तमानात आपल्या महिला खेळाडूंनी तर अक्षरशः इतिहास रचलाय. हो, 2025 हे वर्ष भारतीय महिला क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. एका मागोमाग 3 विश्वविजेतेपदं. सुरुवात झाली ती महिला U19 T20 विश्वचषकाने. तो आपण पहिल्यांदाच जिंकला. या विजयाचं महत्त्व भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप जास्त आहे. कसं काय? कारण यातून आपल्याला भविष्यातील स्टार खेळाडूंची एक मजबूत फळी मिळते. त्यांना लहान वयातच मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अनुभव मिळतो. म्हणजे सिनियर टीममध्ये येताना त्यांच्यावर तो दबाव नसतो. हेच ढाकामध्ये महिला कबड्डी विश्वचषक, तो सुद्धा आपण जिंकलो. हो, कबड्डीत आपलं वर्चस्व आहेच, पण ते टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण आता इराणसारखे देश कडवी टक्कर देत आहेत. खरंय. पण ह्या सगळ्यातला कळस होता तो ICC एक दिवसीय महिला विश्वचषक. हो, तो क्षण तर अविस्मरणीय होता. दक्षिण आफ्रिकेला हरवून आपण पहिल्यांदाच 50 षटकांचा विश्वचषक जिंकलो. अनेक वर्षांपासून आपण फायनल किंवा सेमीफायनलमध्ये पोहोचत होतो, पण तो शेवटचा अडथळा पार होत नव्हता. या एका विजयाने महिला क्रिकेटमध्ये नेमकं काय बदल घडवलाय असं वाटतं? 2 मोठे आणि दूरगामी बदल. एक, मानसिक. यामुळे खेळाडूंची एक नवीन पिढी तयार होईल.
ज्यांना हा ठाम विश्वास असेल की आपण विश्वचषक जिंकू शकतो. तो एक मानसिक अडथळा आता दूर झाला आहे. आणि दुसरा? दुसरा बदल आहे आर्थिक स्तरावर. आता बघा, महिला क्रिकेटच्या प्रसारण हक्कांसाठी, स्पॉन्सरशिपसाठी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसेल. म्हणजे खेळाडूंना मिळणारे करार मोठे होतील. नक्कीच. आणि त्या पैशांमुळे देशांतर्गत महिला क्रिकेटची पायाभूत रचना आणखी मजबूत होईल. थोडक्यात हा विजय फक्त एक ट्रॉफी नाही, तर एका नव्या व्यावसायिक युगाची सुरुवात आहे. खरंय. सांघिक खेळांमध्ये तर आपण कमाल केलीच, पण वैयक्तिक खेळातही एक मोठी कामगिरी झाली, तिरंदाजीमध्ये. हो, ज्योती सुरेखा वेनम. तिने तिरंदाजी विश्वचषक 2025 मध्ये वैयक्तिक प्रकारात पदक जिंकलं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अगदी. आणि या यशाचं महत्त्व दुहेरी आहे. अच्छा. एक तर क्रिकेट आणि कबड्डी हे सांघिक खेळ आहेत. तिथे तुमच्यासोबत एक संघ असतो. पण तिरंदाजीसारख्या खेळात तुम्ही एकटे असता. दबाव प्रचंड असतो. हो. आणि दुसरं म्हणजे या यशामुळे तिरंदाजीसारख्या खेळाकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल. म्हणजे सांघिक यशाच्या लाटेवर वैयक्तिक खेळांनाही नवी ओळख मिळतेय. बरोबर. आता वर्तमानातल्या या शानदार कामगिरीवरून थोडे इतिहासाकडे वळूया, कारण भारतीय हॉकीने खूप मोठा टप्पा गाठला. हो. 7 नोव्हेंबर 2025 भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्षे? 7 नोव्हेंबर 1925 रोजी इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना झाली होती. हा एक मोठा गौरवशाली प्रवास आहे. ऑलिम्पिकमधलं सुवर्णयुग, ध्यानचंद यांचा तो काळ ऐकूनच अंगावर काटा येतो. पण या नोट्समध्ये एका विरोधाभासाकडे लक्ष वेधलं आहे. 100 वर्षांच्या इतिहासात आपण हॉकी विश्वचषक फक्त एकदा जिंकलो आहोत, 1975 मध्ये. ही गोष्ट कुठेतरी खटकते. आणि हीच गोष्ट आपल्याला वर्तमानातील आव्हानांवर विचार करायला लावते. ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदकं, पण विश्वचषक फक्त 1. असं का? माझ्या मते एक काळ असा होता की आपण आपल्याच भूतकाळातील यशाच्या ओझ्याखाली दबून गेलो होतो. युरोपियन देशांनी ॲस्ट्रोटर्फवर खेळून खेळाची पद्धत, वेग, रणनीती सगळं बदललं आणि आपण ते बदलायला खूप वेळ लावला. अच्छा. आता परिस्थिती बदलतीये, पण ती 1975ची कामगिरी पुन्हा करण्यासाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अगदी बरोबर. आता हॉकीकडून पुन्हा क्रिकेटकडे येऊया. हां. इथेही काही महत्वाच्या नोंदी आहेत. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, तो ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा 11वा भारतीय खेळाडू ठरला. आणि हा त्याच्या अतुलनीय कारकिर्दीचा योग्य सन्मान आहे. धोनीचं योगदान केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नाही. बरोबर. त्याने छोट्या शहरांतून येणाऱ्या खेळाडूंना मोठी स्वप्न पाहण्याचं धैर्य दिलं. त्याची मानसिकता हा तर अभ्यासाचा विषय आहे. आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाने विजय हजारे ट्रॉफी जिंकली. हो, पहिल्यांदाच. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. किती महत्वाची? खूप जास्त. कारण राष्ट्रीय संघाची खरी ताकद ही त्याच्या देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेवर अवलंबून असते. जेव्हा विदर्भासारखा संघ, जो पारंपरिकदृष्ट्या मोठा संघ मानला जात नाही, तो मुंबई, कर्नाटकसारख्या संघांना हरवतो, तेव्हा ते दाखवतं की आता गुणवत्ता केवळ काही प्रमुख शहरांपुरती मर्यादित नाही आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्पर्धा कमालीची वाढली आहे. म्हणजे आता टीम इंडियामध्ये येण्यासाठी स्पर्धा अजून वाढणार. हो. गोव्यात फिडे बुद्धिबळ विश्वचषक झाला. पण त्याहीपेक्षा एक मोठी बातमी या नोट्समध्ये आहे. आणि ती बातमी या विश्वचषकापेक्षाही दूरगामी परिणाम करणारी आहे. कोणती? गोवा राज्याने शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. वाव, हे नक्कीच एक चांगलं पाऊल आहे. पण माझा प्रश्न असा आहे की केवळ अभ्यासक्रमात समावेश करून खेळाडू तयार होतात का? तुम्ही नेमका कळीचा मुद्दा उचलला आहे. हा निर्णय म्हणजे एक दूरगामी रणनीती आहे. केवळ एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यापेक्षा खेळाला शैक्षणिक पातळीवर रुजवणं हे पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. अच्छा. यामुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच विश्लेषणात्मक विचार करण्याची, रणनीती आखण्याची क्षमता वाढते. म्हणजे ही एक सांस्कृतिक गुंतवणूक आहे. अगदी बरोबर. एकदा का मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण झाली की मग प्रशिक्षक, स्पर्धा आणि बाकीच्या सुविधांची मागणी आपोआप वाढते. हा एक बॉटम अप दृष्टिकोन आहे. उत्तम. आता या सगळ्या कामगिरीनंतर खेळाडूंच्या सन्मानाकडे वळूया. हो. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024चे विजेते जाहीर झालेत. हो. आणि या विजेत्यांच्या नावांवरूनच आपल्याला भारतीय क्रीडा क्षेत्रातील विविधता लक्षात येते. म्हणजे? बघा, बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅराॲथलीट प्रवीण कुमार, नेमबाज मनू भाकर आणि हॉकीपटू हरमनप्रीत सिंग. 4 खेळाडू, 4 वेगवेगळे खेळ. हो.
हे दाखवतं की आता आपलं यश फक्त एका दोन खेळांपुरतं मर्यादित नाहीये. आणि आणखी एक महत्वाचा आणि ऐतिहासिक पुरस्कार. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार. हो, आणि तो पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत शकुंतला खटावकर. ही एक खूप मोठी आणि सकारात्मक नोंद आहे, कारण अनेकदा जुन्या पिढीतील महिला खेळाडूंच्या योगदानाकडे दुर्लक्ष होतं. खरंय, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खेळून पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग तयार केलेला असतो. शकुंतला खटावकर यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या संपूर्ण पिढीच्या योगदानाचा सन्मान. तर या सगळ्या चर्चावरून एक गोष्ट स्पष्ट होते की 2025चा शेवटचा काळ भारतीय क्रीडा विश्वासाठी खूपच घडामोडींचा होता. बरोबर. यात महिलांचे ऐतिहासिक विजय आहेत, प्रोजेक्ट महादेवासारख्या मोठ्या योजना आहेत आणि बुद्धिबळासारख्या खेळाला तळागाळात पोहोचवण्याचे प्रयत्नही आहेत. आणि या घडामोडी केवळ तत्कालीन विजयांपुरते मर्यादित नाहीत. त्या भारताच्या क्रीडा धोरणात होत असलेल्या बदलांचे प्रतिबिंब आहेत. आता केवळ वैयक्तिक कामगिरीवर नाही, तर एक मजबूत व्यवस्था तयार करण्यावर भर दिला जातोय. अगदी. या माहितीमध्ये आपल्याला मिशन ऑलिम्पिक 2036 आणि फुटबॉल विश्वचषक 2034 यांसारख्या मोठ्या ध्येयांचा उल्लेख सापडतो. पण या काय आणि कधी सोबत एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे कसे. या घोषणांच्या पलीकडे ही मोठी ध्येय वास्तवात आणण्यासाठी पुढच्या दशकात नेमके कोणते पायाभूत बदल आवश्यक असतील याचा विचार करायला नक्कीच वाव आहे.